मुलं जर ज्वारीची भाकर वगैरे खायचा जर कंटाळा करत असतील, बहुतेक ठिकाणी भाकरी वगैरे खायचं लहान मुलं तरी कंटाळा करतात, तर अशा वेळेस ना तुम्ही त्यांना ना ज्वारीच्या पिठापासून बनवणारे हे धिरडे बनवून द्या. इतके छान लागतात ना, म्हणजे हे त्यांना नाश्त्याला किंवा टिफिनला जर तुम्ही दिले ना, तर ज्वारीची भाकरी खाल्ल्यासारखं एक प्रोटीन भेटेल. दुसरी गोष्ट कळूनसुद्धा येणार नाही की याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीच्यानुसार तुम्ही भाज्या टाकू शकता. तर पाहू शकता इतके छानच मी ज्वारीच्या पिठापासून धिरडे बनवलेले आहेत, झणझणीत चमचमीत बनवलेले आहेत. तर पाहू शकता मस्त खोबऱ्याची चटणी चहासोबत किंवा केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता. आणि नाश्त्याला काही सुचलं नाही तर तुम्ही हा पदार्थ पण नक्की करून बघा. खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे, कारण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ. तर चला बघून घेऊया ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर इकडे मी फक्त एक अर्धी वाटी ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्वारीचं पीठ आपल्या घरोघरी असतं. ज्वारीचं पीठ एक अर्धी वाटी. त्यानंतर इकडे मी कांदा, एक मिरची बारीक कट करून टाकली आणि एक बारीक चिरलेलं टमाटर टाकले. आता ह्या स्टेजवरनं तुम्ही पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर सगळे व्हेजिटेबल इथे बारीक कट करून थोडेसे टाकू शकता, म्हणजे भरपूर सारं प्रोटीन भाज्याचं पण भेटतं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि ना नाश्त्याला चांगला कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे मी इकडे रवा घेतलेला आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. ज्वारीचं पीठ कसं थोडंसं भुरभुरलेलं असतं, त्यामुळे त्याला थोडीशी बेंडिंग येते रव्याने किंवा तांदळाच्या पिठाने. आता हे एक वाटी ज्वारीचं पीठ एका भांड्यात काढून घेतलं आहे. 2 चमचे मी इकडे रवा टाकलेला आहे. इकडे चवीनुसार मीठ टाकून घेऊया. जितकं पण आपल्या नाश्त्याला पुरेल इतकं मीठ इकडेच टाकून घ्यायचं ह्या स्टेजवर. त्यानंतर हे इकडे मी कांदा, टमाटर आणि एक मिरची टाकलेली आहे त्यामध्ये, त्याच्यात टाकायचं. त्याआधी याचा एक घोळ तयार करायचा, ज्वारीच्या पिठाचा असा एक घोळ तयार करायचा. अगदी आपलं डोश्याचं पीठ असतं बघा, तसं हे घोळ तयार होतं. ज्वारीचं पीठ असल्यामुळं थोड्याशा याच्यामध्ये गुठळ्या राहतात, हे बघा. आणि हे चांगलं मेल्ट झालं की याच्यामध्ये आपण आवडीनुसार व्हेजिटेबल तुम्ही ह्या स्टेजवर टाका. मी फक्त कांदा, टमाटर, मिरची टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकते. लहान मुलांसाठी जर बनवत असताना तर सगळ्या भाज्या टाका आवर्जून. मेथी टाकू शकता, पालक टाकू शकता. त्यानंतर इकडे मी लाल तिखट टाकले तिखटपणा येण्यासाठी. थोडासा धना पावडर, थोडासा गरम मसाला पावडर आणि थोडीशी हळद टाकायची. हे बेसिक मसाले टाकून घ्यायचे, म्हणजे छान रंग येतो आणि चव मस्त येते, एकदम भारी वाटतं. थोडेसे चिमूटभर अगदी जिरे टाकून घेते. हे बघा याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हलक्या हाताने. हे सगळे मसाले, कांदा, टमाटर जे पण टाकले आपण ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि असं छान पीठ याचं तयार होतं. पाहू शकता तुम्ही मस्त असं घटसर दाटसर पीठ हे तयार झालं आहे धिरडे बनवण्यासाठी. याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही दाटसर बनवू शकता, पण मग त्याला जाळी येणार नाही जास्त. आता तव्याला ना तेल लावून ठेवायचं. लहान मोठा जसाही तुमचा पॅन असेल त्यावर तेल लावून ठेवायचं. आणि इकडे वाटीच्या साहित्याने, चमच्याच्या साहित्याने किंवा पळीच्या साहित्याने तुम्ही हे मिश्रण ओतू शकता. तर मी जरा वाटीने मला सोपं जाते. आणि लहान मोठे आता जसे पण आवडतील तसे बनवू शकता. जास्त मोठा पण करू शकता चपातीच्या आकारासारखा, किंवा असे छोटे छोटे पण बनवू शकता. तर मी शक्यतो छोटेच बनवते. आणि याला द्यायचं थोडा वेळ. जोपर्यंत खालची साईड अशी निसटत नाही ना, सुटत नाही, तोपर्यंत पलटी करू नका. जर तवा नॉनस्टिकी असेल तर मग काहीच टेन्शन नाही, झटकीपट न चिटकता हे तयार होतात. हे बघा, हे असं अलगद पलटी करायचं. बघा परफेक्ट, बघा किती मस्त रंग आला आहे, जाळी आली, एकदम छान वाटतंय का नाही. हा असा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता नक्की करून बघा. भाकर वगैरे खायचा जर कंटाळा आला असेल ना, तर त्याच पिठापासून ज्वारीच्या हा नाश्ता बनवा. बघा असं दोन्ही बाजूने व्यवस्थित तुम्ही पाहू शकता किती मस्त याच्यावर एकदम छान असे ब्राऊन डाग आलेले आहेत, म्हणजे चॉकलेटी डाग, म्हणजे छान प्रकारे हा भाजला गेला आहे. असं दोन्ही साईडून व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं, जोपर्यंत ह्याच्यावर चॉकलेटी रंग चढत नाही तोपर्यंत. बस स्लो गॅस ठेवायचा आणि हलक्या हाताने याला दाब देत चांगल्याला भाजून काढा. बस झाला आहे परफेक्ट तयार. दुसऱ्या वेळेससुद्धा असं तव्याला तेल लावायचं आणि बॅटर थोडासा मिक्स करून प्रत्येक वेळेस मग असं ओतायचा. बस आता लहान मोठं तुम्ही याला आकार देऊ शकता. आता मी तर लहानच केलेले आहेत, तुम्ही मोठेसुद्धा याची साईज करू शकता. पण कसं छोटे जरा बरे वाटतात खायला, 1-2-4 जरी खाल्ले तरी भरपूर वाटतात.
कडेकडेने थोडंसं तेल सोडायचं आणि ह्याचे कडा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पलटी करू नका. चमच्याच्या साहाय्याने अगोदर चेक करायचं की कढया ह्या सुटल्या ना, मगच पलटी करायचं. लगेच पलटी करू नका. गॅस स्लोच ठेवायचा. ह्या अशा कडा चेक करायच्या, हे पाहू शकता. आणि थोडा वेळ ठेवायचं. जर झालं नसेल तर अजून थोडा वेळ ठेवायचं आणि मग पलटी करा. तर मी थोडा वेळ अजून ठेवले आणि आता पलटी करते. हे बघा झालं का नाही व्यवस्थित परफेक्ट असा हा ज्वारीचे पिठाचे धिरडे. बघा किती छान याच्यावर रंग आलेला आहे. आणि अशी दोन्ही बाजूनी याला चांगलं भाजून घ्या व्यवस्थित. खूप खमंग टेस्टी लागतात आणि विशेष म्हणजे खूप हेल्दी आहेत, हे पौष्टिक आहेत आपल्यासाठी. तर एकदा तरी हप्त्यामधून 1-2 वेळा तरी तुम्ही हे करू शकता. तर मस्तपैकी आता भाजून निघलेत. गरमागरम प्लेटमध्ये काढून घेते. सुरुवातीचे 2 केलेत मी तुम्हाला दाखवते. अजून 2-4 होतील त्या पिठामध्ये. तर हे जे आपले सुरुवातीचे झालेत ना, ते पाहू शकता तुम्ही. बघा किती मस्त झालेत का नाही हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे. गरमागरम वाफा निघत आहेत. एकदम गरमागरम बनवायचे. सकाळी नाश्त्यासाठी, लहान मुलाच्या टिफिनसाठी नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, लहान मुलासाठी तर विशेष खूप चांगलं आहे. कारण ज्वारीच्या पिठामध्ये खूप कस असतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. त्याच्यामधले जे तत्त्व आहेत ना, ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. लहान मुलांसाठी तरी खूप बेस्ट नाश्ता आहे. तुम्ही नक्की करून बघा. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकू शकता, जेणेकरून भाकर भाजी खाल्ल्याचं सुद्धा समाधान आपल्याला वाटेल. हे बघा असं खोबऱ्याची चटणी मी करून ठेवलेली आहे. ही खोबऱ्याची चटणी जर तुम्हाला बघायची असेल ना, तर याची रेसिपीसुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा मस्त झाली झणझणीत खोबऱ्याची चटणी आणि झणझणीत असा ज्वारीच्या पिठाचे धिरडे. करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच रेसिपी बघण्यासाठी. ते इतकं भारी वाटलं ना, याची चव इतकी मस्त वाटली खाता वेळेस. केचपसोबत किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. खूप मस्त वाटतं. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.